श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी विशेष कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुम्हाला अशी एक प्रेरणादायी कथा सांगणार आहे जी आपल्याला श्रद्धा, संयम आणि स्वामींवरील अखंड विश्वासाचे महत्त्व शिकवते. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मिळणारा संदेश तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब पण स्वामी समर्थांचा निष्ठावान भक्त राहत होता. त्याच्या घरी आर्थिक अडचणी होत्या. अनेक दिवस काम मिळत नव्हते. घरात अन्नाचीही कमतरता होती. गावातील लोक त्याची थट्टा करत म्हणायचे, "इतकी पूजा करून काय उपयोग? तुझे दुःख तर कमी होत नाही." पण रामूचे उत्तर एकच असायचे, "माझे स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. योग्य वेळ आली की ते नक्की कृपा करतील." रोज पहाटे उठून तो स्वामींचा जप करायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एके दिवशी तो अत्यंत निराश होऊन मंदिरात गेला. स्वामींच्या चरणी बसून त्याने डोळ्यात अश्रू आणून प्रार्थना केली, "स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणं कठीण झाले आहे. मला योग्य मार्ग दाखवा." त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थांचं दर्शन झाले. स्वामी प्रेमानं म्हणाले, "घाबरू नकोस. श्रद्धा आणि सबुरी ठेव. उद्या सूर्योदयापूर्वी गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ जा." सकाळी रामूने स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन पाहिले. तिथे एक वृद्ध व्यक्ती उभे होते. त्यांनी रामूची प्रामाणिकता आणि स्वभाव पाहून त्याला आपल्या दुकानात काम दिले. रामूने मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वामींचे नामस्मरण कधीच सोडले नाही. काही वर्षात तो यशस्वी झाला. त्याने गरिबांना मदत करण्यास सुरुवात केली आणि प्रत्येकाला सांगू लागला, "हे माझे यश नाही, ही माझ्या श्री स्वामी समर्थांची कृपा आहे." या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. जेव्हा जीवनात संकटे येतात तेव्हा अनेक जण देवावरचा विश्वास सोडतात. पण खरा भक्त तोच जो कठीण काळातही श्रद्धा आणि सबुरी कायम ठेवतो. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर प्रत्येक भक्तासाठी आशेचा आधार आहेत. आपण मनापासून स्वामींचे नामस्मरण केले, चांगली कर्मे केली आणि कोणाचंही वाईट न करता प्रामाणिकपणे जीवन जगलो, तर स्वामींची कृपा योग्य वेळी नक्कीच मिळते. म्हणून आजपासून एक संकल्प करा. दररोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करा. सकारात्मक विचार ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा सोडू नका. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा व स्वामींचे प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांनी मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.